उमेदवारी अर्ज भरताना उत्पन्नाचा स्रोत दिलाय पण तपशील दिला नाही अशी हरकत घेतली गेली आहे, त्याचा आम्ही विरोध केला। हा विषय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातला नाही। अर्जाची छाननी होताना त्याची नियमावली काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, पण विरोध पक्षाकडून तसं झालेलं दिसत नाहीये, असं धैर्यशील मोहिते पाटील यांचे वकील ॲडव्होकेट अभिषेक कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। आमच्या बाजूने उत्पन्नाचा तपशील उचित पद्धतीने व्यक्त झालेला आहे। कुणीच कुणाच्या अर्जावर हरकती घ्यायची नाही, लोकांना ठरवू द्या असं ठरलं होतं। यातून कोण उघडं पडलंय याचा ज्याने त्याने विचार करावा, असं देखील धैर्यशील मोहिते पाटील म्हणालेले आहेत। मी ॲडव्होकेट अभिषेक कुलकर्णी। आक्षेप असा घेण्यात आलेला होता की जो फॉर्म आहे त्यातलं जे ॲफिडेविट आहे त्यामध्ये उत्पन्नाची साधनं जाहीर केलेली आहेत, पण त्याचे पर्टिक्युलर्स दिलेले नाही, त्याचा तपशील देण्यात आलेला नाही। हा हरकत होती, त्याचा विरोध आम्ही केला आणि विरोध केल्यानंतर निष्कर्षापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी असे आले की हा जो विषय आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यकक्षेत्रातलाच नाही। आम्ही वेळोवेळी त्यांना हे पटवून दिलं, काही सुप्रीम कोर्टाचे काही हायकोर्टाचे जजमेंट्सचा संदर्भ देऊ की या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि स्क्रुटिनी करताना अर्जाची छाननी करताना कशा पद्धतीने आणि काय दृष्टिकोनाने अर्जाची छाननी केली पाहिजे, त्याची नियमावली काय। आता एखाद्याला काही तथ्यहीन हरकत घेऊन त्रासच द्यायचा असेल, त्यातून काही वेगळा उद्देश असेल, ह्या सगळ्या शंका घ्यायला जागा आहेत। कारण सकाळी जे अंडरस्टँडिंग होतं ते खूप क्लिअर होतं। आमची अपेक्षा अशी होती की 1 तासाभरामध्ये छाननीची प्रक्रिया पूर्ण होईल, पण घडल्या काही गोष्टी।